मी अरुण खोडके, शिवचिंतन, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडजवळ समुद्रसपाटीपासून साधारणपणे 2000 फूट उंचीवरती असलेला गिरिदुर्ग म्हणजे दुर्ग पारगड हा लहानसा किल्ला, पण दणकट. आजही दाट जंगल पसरलेले. या गडावरती नरवीर तानाजी मालुसरेंचे वंशज राहतात. या ठिकाणी जुनी हातारे, 300 वर्षापूर्वीची कवड्यांची माळ देखील आहे. शिवाजी महाराजांनी डोंगर चांगला पाहून पारगड वसवला आहे, असे चिटणीस बकरीत उल्लेख सापडतो. तर दुसऱ्या एका ठिकाणी इसवी सन 1650-60 महाराजांनी पारगड घेतला असा उल्लेख सापडतो. महाराज ज्यावेळेला गडावरती मुक्कामाला होते तेव्हा त्यांनी इथे डागडुजी पण केली होती असाही उल्लेख सापडतो. इसवी सन 1689 मुज्जम खवाज खान यांनी 5000 सैन्य घेऊन रामघाटात मुक्काम केला व पारगड सर करण्याची योजना आखली. पारगडच्या 500 सैनिकांनी त्यांच्यावरती छुपे हल्ले करून त्यास त्रास देण्यास सुरुवात केली. खवाज खानने सावंतवाडीच्या खेमसावंतांना कुमक घेऊन येण्यास सांगितले, पण पारगडच्या सैन्याने खेमसावंताची सोनवली, केर, भेकुर्ली व पाळचे ही 4 गावे जिंकून घेतली. अखेर खवाज खान रामगढ घाटमार्फत कोकणात उतरला, परंतु त्याला पारगड घेता आला नाही. बहुत काय बोलणे. राम कृष्ण